नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे जानकीला ऐश्वर्याचं कारस्थान लवकरच करणार आहे की इथे प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये ऐश्वर्याने फेरफार केली आहे, ही गोष्ट जानकीच्या लक्षात आलेली असते. आणि त्यामुळे ऋषिकेशकडून जानकीला कळतं की सुमित्राने प्रॉपर्टीचे पेपर हे ऐश्वर्याकडे ठेवायला दिलेत. तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की ऐश्वर्याचा हा नक्कीच नवीन काहीतरी डाव असेल. म्हणजे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर जर ऐश्वर्याकडे गेले तर ती नक्कीच ती प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन ओरिजिनल पेपर शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे आता आपलं गोकुळ हे उद्ध्वस्त होण्यापासून कसं काय वाचवायचं याचा विचार ती करत असते. पण इथे शोधाशोध करत असताना जानकीच्या हातामध्ये खूप महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. आणि ते म्हणजे तिच्या आईचा आणि तिचा लहानपणीचा फोटो. आणि तो फोटो हातामध्ये आल्यानंतर इथे आपल्या आईचं नक्की नाव काय असेल याची शोधाशोध सुरू होते. तेव्हा जानकीला ऐश्वर्याकडून कळतं की तो संपूर्ण फोटो हा लताने तिला दिलेला आहे. त्यामुळे लता हिला आपल्या आईचं सत्य माहिती असेल का, आपली आई कुठे असेल हे लताबाईला माहिती असेल का, असं इथे जानकीला वाटत असतं. पण लता गायब झाल्यामुळे जानकी मधुभाऊंना फोन करते आणि मधुभाऊंकडून आपल्या आईचं नाव जाणून घेते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकीने मधुभाऊंना फोन करताच लता हीच आता जानकीची खरी आई असल्याचं सत्य तिला समजलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ऐश्वर्याच्या रूममधून खरे प्रॉपर्टीचे पेपर गायब करत त्या ठिकाणी डुप्लिकेट पेपर ठेवत आपलं गोकुळ वाचवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावावरती केलेली असते. फक्त तिने सारंगला सांगितलेलं असतं की ही प्रॉपर्टी मी तुमच्या नावाने करणार आहे आणि माझ्या नावाने करणार आहे. पण इथे सारंगला सत्य अजून समजलेलं नाही आहे की ऐश्वर्याने त्याच्याबरोबरसुद्धा गेम केलेला आहे. म्हणजे त्याच्यासमोर तिने प्रॉपर्टी दोघांच्या नावाने करायची असं वकिलांना जरी सांगितलं असलं तरीसुद्धा पेपर तयार करत असताना तिने फक्त स्वतःच्या नावाने पेपर तयार केलेले असतात आणि त्यांच्यावरती ऋषिकेशची सही झालेली असते. पण जेव्हापासून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही झालेली असते तेव्हापासून जानकीच्या मनामध्ये एकच विचार आलेला असतो. जानकी म्हणत असते की पहिली गोष्ट, वाटण्या व्हायलाच नको होत्या. आणि जरी ऋषिकेश तुम्ही हे सगळं घरातले वाद मिटावे, सुमित्रा आई या मनामध्ये झुरत राहू नये, त्यांच्या मनाच्या शांततेसाठी जरी तुम्ही हा निर्णय घेतला असेल तरीसुद्धा तो चुकीचाच आहे. मला माहिती आहे ना, या घराच्या वाटण्या ह्या व्हायला नको होत्या. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी असू दे, हे बघ आईला असं वाटत होतं की तिच्या मुलांना काही मिळणार नाही आहे आणि म्हणून मला फक्त तिच्या मनातली भीती बाजूला करायची होती आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी सह्या केल्या. पण हे बघ, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईने ते प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर ऐश्वर्याकडे दिलेत. तेव्हा ऐश्वर्या ते पेपर बँकेमध्ये ठेवायला जाणार आहे असं ती म्हणाली. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश ऐश्वर्या ते पेपर बँकेमध्ये नेऊन ठेवेल असं खरंच तुम्हाला वाटतं का? तेव्हा इथे ऐश्वर्या सारंगला सांगत असते की बघा सारंग, ही प्रॉपर्टी आता आपल्या नावाने झाली. तेव्हा सारंग म्हणतो, हो ना ऐश्वर्या, खरंच तुम्ही किती हुशार आहात हो. म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावरती केली आहेत हे कुणाला कळलंसुद्धा नाही. तेव्हा ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणत असते की बरोबर, ही प्रॉपर्टी माझ्या आणि तुमच्या, आपल्या दोघांच्या सुद्धा नावावरती केलेली आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, आपण खरंच हे प्रॉपर्टीचे पेपर बँकेत नेऊन ठेवायचे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, त्याची काही गरज नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर आपल्या नावाने आहेत हे सध्या तरी कुणाला काही सांगायचं नाही आहे. तेव्हा तिथे लता येते आणि ती म्हणत असते की तुमचं काम झालं, पण माझं काम कधी करणार, कधी सांगणार की माझी मुलगी कुठे आहे म्हणून. हे बघा, लवकरात लवकर सांगा की माझी मुलगी कुठे आहे. तुमचं काम झालं ना, सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या घशात घातलीत ना, आता मला सांगा माझी मुलगी कुठे आहे, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना सत्य सांगेन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बाई अगं तू ओरडतेस कशाला,
मी तुला सांगितलंय ना की मी तुला सांगेन योग्य वेळ आल्यावरती की तुझी मुलगी कुठे आहे. पण आता एक गोष्ट सांग, तू लगेच या घरातून निघून गेलीस तर मग घरातल्या लोकांना संशय येईल ना की प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या झाल्या ही पार्वती गेली कुठे. बरोबर ना. लोकांना संशय येता कामा नये म्हणून फक्त काही दिवस तू इथे थांब. मी तुला तुझ्या मुलीचा ॲड्रेस देईन, मग तू तुझ्या मुलीला भेटायला जा. बरोबर की नाही सारंग. तेव्हा सारंग म्हणत असतो, अगदी बरोबर. ओ आई तुम्ही थांबा ना. तेव्हा पार्वती म्हणते, तू गप्प बस रे, तू मला आई म्हणू नकोस, कळलं ना. तुमच्या दोघांच्या तोंडून आई हा शब्द मला शिवी वाटतो, शिवी. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पार्वती म्हणजे लताला कधी एकदा आपल्या मुलीला भेटते, आपली खरोखरची सख्खी मुलगी कुठे असेल याचा ती विचार करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सध्या तरी इथे जानकीला माहिती नाही आहे की प्रॉपर्टीचे पेपर हे ऐश्वर्याने स्वतःच्या नावावरती करून घेतलेत. पण तिला एक खात्री आहे की ऐश्वर्या नक्कीच असं काहीतरी करेल जे तिच्या घरासाठी खूपच जास्त धोक्याचं असेल. तेव्हा इथे जानकीला आठवतं, ज्या वेळेला प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ती देवघरामध्ये ठेवायला गेलेली असते तेव्हा पार्वतीला चक्कर आलेली असते आणि तेव्हा ऐश्वर्या तिथे उभी असते आणि तिने आपल्या पदराच्या आड काहीतरी लपवलेलं असतं. तेव्हा जानकीला क्लिक होतं. जानकी म्हणते की मागच्या वेळेला जेव्हा DNA सॅम्पल टेस्ट करायचे होते त्यावेळेला सॅम्पल ऋषिकेशने काढून ठेवले होते आणि तेव्हासुद्धा लताबाई आल्या, त्यांनी खोकण्याचं नाटक केलं आणि सॅम्पल बदलले होते. कदाचित त्यावेळेलासुद्धा त्यांना जी चक्कर आली असेल तेव्हा ती चक्कर पेपर बदलण्यासाठी तर नव्हती ना. म्हणून तर जानकी इथे विचार करते की ऐश्वर्याने बरोबर आईंकडून इथे ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर का बरं घेतले असतील. नक्कीच तिला पुन्हा ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करायची असेल का, तिला ही सगळी प्रॉपर्टी लुबाडायची असेल. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, ऐश्वर्याला कळू द्यायचं नाही की मला कळलं आहे तिचा प्लॅन काय आहे. तिला ही प्रॉपर्टी लुबाडायची आहे, मला सगळं काही कळलं आहे. आईंचा हिच्यावरती आंधळा विश्वास असेल पण माझा हिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर मी हिच्याकडून काढून घेणारच. नक्की ते ओरिजिनल प्रॉपर्टी पेपर हे ऋषिकेशने तयार केलेले आहेत की ऐश्वर्याने स्वतः तयार करून घेतलेत याचासुद्धा मला शोध लावायचा आहे, असं आता जानकी ठरवते. आणि ती ऋषिकेशलासुद्धा आपल्या प्लॅनबद्दल काहीसुद्धा सांगत नाही. ती म्हणत असते की ऐश्वर्या जेव्हा नसेल तेव्हा मी तिच्याकडून ते प्रॉपर्टीचे पेपर घेणार. पण तरीसुद्धा इथे जानकी म्हणत असते की आई तुम्ही का आपल्या प्रॉपर्टीचे पेपर त्या ऐश्वर्याकडे दिलेत. तुम्हाला बँकेतच ठेवायचे होते ना. अहो तुम्ही स्वतः जाऊन ठेवायचे ना ऋषिकेश बरोबर. मी नसते आले बरोबर तुमच्या, पण तुम्ही ऐश्वर्याकडे द्यायला नको होते. तेव्हा सुमित्रा म्हणते, गप्प बस ग तू, ऐश्वर्या आहे ना चांगली आहे, तूच तिला बोलून बोलून वाईट करून ठेवलेस. ती बरोबर बँकेत जाईल आणि ते प्रॉपर्टीचे पेपर ठेवून देईल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, पण आई अगं आधी तू बघितलंयस ना ऐश्वर्याने किती वेळा तरी आपल्या प्रॉपर्टीचे पेपर गायब करण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता तू तिच्यावरती इतका आंधळा विश्वास का ठेवतेस. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश ती नक्कीच काहीतरी गडबड करेल. मी आत्ताच जाते आणि तिला जा विचारते. माझ्याच्याने काही धीर आता घेवत नाही आहे. तेव्हा जानकी तिला जा विचारायला जाते तेव्हा ऐश्वर्या तिच्या रूममध्ये नसते. जानकी म्हणते, बरं झालं इथे ऐश्वर्या नाही आहे. मी आता संपूर्ण रूम चेक करते आणि प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेत ना ते आधी मी बघते. तर इथे आता ऐश्वर्या गेलेली असते आपल्या डॅडाला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये, त्यामुळे ती रूममध्ये नसते. जानकी शोधाशोध करत असते, संपूर्ण कपाट वगैरे शोधून काढते आणि जेव्हा कपाटामधून कपडे बाहेर काढत असते तेव्हा तिला कपाटामध्ये एक फोटो सापडतो. जो फोटो तिच्या पर्समधून पडलेला असतो, तिच्या बॅगमधून पडलेला असतो आणि तो फोटो जेव्हा जानकी उचलते तर तो जानकीच्या लहानपणीचा फोटो असतो आणि त्याचा दुसरा भागसुद्धा तिला त्या बॅगमध्ये सापडतो ज्याच्यामध्ये इथे जानकीच्या आईचा फोटो असतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की माझा आणि माझ्या आईचा फोटो या ऐश्वर्याकडे काय करतोय. ह्या ऐश्वर्याने हा फोटो का लपवून ठेवला आहे. म्हणजे हिला माझ्या आईचं सत्य माहिती आहे का. हिला हा फोटो कुणी दिला असेल, माझ्या आईने तर दिला नसेल ना, असा विचार जानकी करतच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणत असते, काय गे जानकी काय करतेस तू इथे. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू आधी मला सांग, माझा हा फोटो तुझ्याकडे काय करतोय आणि हा माझ्या आईचा फोटो जो अर्धा भाग सापडत नव्हता तो तुझ्याकडे कसा ते मला तू सांग. तेव्हा ऐश्वर्या काही बोलायला तयार नसते. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या सांग नाही तर मी तुझा जीव घेईन.
आणि तेव्हा ऐश्वर्याचा गळा दाबत असताना तिने फक्त पार्वती असं नाव घेतलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, पार्वती आई, याचा अर्थ माझी आई कुठे आहे हे ऐश्वर्याला माहिती नसेल, पण पार्वती आईला माहिती असेल का? तिनेच हा फोटो दिले असेल का ऐश्वर्याला? तेव्हा इथे आता जानकी आपल्या आईचा शोध घेत असते. तेव्हा ती पार्वतीला अख्ख्या घरभर शोधते, पण पार्वती तिला कुठेही सापडत नाही. लता निघून गेलेली असते. लताला निघून गेलेली असते म्हणजे ऐश्वर्याने लताला किडनॅप करून ठेवलेलं असतं. कारण इथे ऐश्वर्याला सगळा डाव आता उलटवायचा असतो. तिला जानकीची आणि तिच्या आईची भेट होऊ द्यायची नसते आणि त्यामुळे ती लताला किडनॅप करून ठेवते. तेव्हा जानकी सगळीकडे लताला शोधत असते, पण लता काही सापडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते की मधुभाऊंना माहिती असेल का? मधुभाऊंनीच मला हा फोटो दिला होता. कदाचित त्यांना माझ्या आईचं संपूर्ण नाव माहिती असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी सायलीला फोन करते आणि सायलीला म्हणत असते की मी तुला एक फोटो पाठवते, तो मधुभाऊंना दाखव आणि म्हण की ही माझी आई आहे ना. तेव्हा इथे सायली मधुभाऊंकडे येते आणि ती म्हणते की इथे आता आपल्या जानकीने एक फोटो पाठवला आहे. तो फोटो तुम्हाला बघायचा आहे आणि ओळखायचा आहे, तिच्या आईचा आहे का? तेव्हा सायलीला पाठवलेला फोटो ती मधुभाऊंना दाखवते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी बरोबर. म्हणजे याचा अर्थ जानकीची आई परत आली आहे का? कारण या फोटोचा अर्धा भाग तिने स्वतःकडे ठेवला होता. जर ती कधी परत आली तर आपल्या मुलीला ओळख देण्यासाठी तिने हा फोटो तिच्याकडे ठेवला होता आणि हा फोटो तर आता पूर्ण झाला आहे. याचा अर्थ जानकीची आई परत आली असेल. तेव्हा इथे जानकी म्हणते, मधुभाऊ, हा फोटो माझ्या आईचाच आहे का? मधुभाऊ म्हणतात, हो जानकी, हा फोटो तुझ्या आईचाच आहे. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ प्लीज, तुम्ही माझ्या आईचं मला नाव सांगा ना. मला जर नाव कळलं तर तिचा शोध घ्यायला मला सोपं जाईल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जानकी, तुझ्या आईचं नाव आहे लता कारखानीस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंनी लता कारखानीस हे नाव सांगितल्यानंतर जानकीला कळतं की पार्वती ही खरं तर तिची आईच आहे. तिचं संपूर्ण नाव हे लता कारखानीस आहे असं मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. तेव्हा जानकीला खूप मोठा सुखद धक्का मिळतो. ती म्हणते की याचा अर्थ जोगती जे म्हणाली होती ते खरं होतं. जोगतीने मला सांगितलं होतं की तुला जो श्राप वाटतोय तो तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. तू जरा डोळे उघडून आजूबाजूला बघ, सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कर. पण मला कळलंच नाही की इथे लताबाई म्हणजे पार्वती माझ्यासाठी आशीर्वाद कसा असेल. कारण मला तर वाटलंच नव्हतं माझी आई जिवंत असेल आणि ती परत येईलसुद्धा. तेव्हा इथे जानकी म्हणते, याचा अर्थ आत्तापर्यंत ज्या बाईला मी खोटारडी वाटेल तसं बोलत होते आणि ती खोटं वागत होती, ती माझी आई होती. तेव्हा तिला बघितल्यानंतर मला सतत मातृत्वाचा भास होत होता. तिच्या स्पर्शामध्ये मला माया जाणवत होती असं आता जानकी म्हणते. मधुभाऊ म्हणतात की जानकी बाळा, ती तुझी आईच असेल, कारण हा फोटो तुझ्या आईकडेच होता, बाकी कुणाकडेच नाही. तेव्हा जानकी ऐश्वर्याला विचारते की कुठे आहेत लताबाई, कुठे आहेत ते सांग. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मला नाही माहिती गं त्या कुठे आहेत. प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या आणि त्या निघून गेल्या. कदाचित आम्हाला इथे हिस्से देण्यासाठीच त्या आल्या होत्या. तेव्हा इथे ऐश्वर्या लताबाईला किडनॅप करून ठेवते मुद्दामून, जेणेकरून जानकीची आणि तिच्या आईची भेट होऊ नये. तेव्हा इथे जानकी ऐश्वर्याला कळूच देत नाही की तिला तिच्या प्लॅनबद्दल कळलं. तेव्हा ऐश्वर्याच्या रूममध्ये जानकी जाते आणि संपूर्ण रूम तिची तपासून काढते. तेव्हा तिच्या बेडच्या इथे गादीखाली ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर हे लपवून ठेवलेले असतात असं इथे आता जानकीला कळतं. त्यामुळे शोधाशोध करत असताना इतक्या मेहनतीने जी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करून घेतलेली असते, जानकीने तिचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट प्रॉपर्टीचे पेपर जानकीने ठेवलेले असतात, जेणेकरून ऐश्वर्याला इथे संशय येऊ नये म्हणून. तेव्हा जानकी ते पेपर बघते तर ती सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याने स्वतःच्या नावाने करून घेतलेली असते. तेव्हा इथे ऋषिकेशला ते पेपर दाखवल्यानंतर ऋषिकेश लगेचच ते पेपर फाडून टाकतो आणि ओरिजिनल पेपर तयार करायला सांगतो आणि ते पेपर आता असे तयार होतात की सगळीच्या सगळी प्रॉपर्टी ही पुन्हा ऋषिकेशच्याच नावाने केली जाते. कारण सध्या तरी सौमित्र म्हणालेला असतो, शर्वरी म्हणालेली असते की आम्हाला हिस्से नको, म्हणून इथे आता ऋषिकेशने सगळे प्रॉपर्टीचे पेपर पुन्हा तयार करून स्वतःच्या नावाने केलेले असतात, जेणेकरून ऐश्वर्या त्याच्यावरती घाला घालू नये.
यासाठी हे सगळं केलेलं असतं. जेव्हा इथे ऐश्वर्याला कळतं की ओरिजिनल पेपर गायब झालेले आहेत, तर ती वेड्यासारखी वागत असते. तिला असं वाटत असतं की आपण आपल्या वडिलांना न्याय मिळवून दिला आहे, आपण आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेतला आहे. पण जानकी इथे खूपच हुशारीने आता ओरिजिनल पेपर चेंज करून डुप्लिकेट पेपर ठेवते आणि पुन्हा नव्याने प्रॉपर्टीचे पेपर तयार करत ऋषिकेशच्या नावाने करते. तर अशा रीतीने इथे पेपर चोरत जानकीने ऐश्वर्याच्या तावडीतून आपलं गोकुळ पुन्हा एकदा वाचवलेलं असतं.